किंवा सेक्शुअल हेल्थ संदर्भात काही शंका असल्यामुळे 300 रुपये कुठे तर 700 रुपये किंवा 900 नंबर असे दिसतात की काही प्रॉब्लेम आहे. म्हणून आज आपण हा व्हिडिओ अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. वयानुसार त्यात काय बदल होतात आणि हा टेस्ट नेमका कसा केला जातो. सर्वात आधी समजून घेऊया पुरुषांमध्ये नॉर्मल टेस्टोस्टेरॉन लेवल किती असते. तर डॉक्टर त्या सिम्पटम सोबत रिपोर्ट विचार करतात. काही वेळा टोटल टेस्टोस्टेरॉन नॉर्मल असतो पण फ्री टेस्टोस्टेरॉन कमी असू शकतो. या वयात शरीराची एनर्जी जास्त असते, सेक्शुअल डिझायर सुद्धा जास्त असतात आणि शरीराची ताकदही जास्त असते. ब्लड टेस्ट म्हणजे रक्ताचा जसा सॅम्पल दिला जातो तसाच हार्मोन्सचा लेवल सुद्धा तपासली जाते. कधी कधी असं होतं की एखादा पुरुष रुटीन हेल्थ चेकअप करतो किंवा सेक्शुअल हेल्थ संदर्भात काही शंका असल्यामुळे डॉक्टर टेस्टोस्टेरॉन टेस्ट करायला सांगतात. रिपोर्ट हातात आल्यावर मात्र अनेक जण गोंधळात रिपोर्टमध्ये किंवा 300 कुठे 700 कुठे 900 असे नंबर दिसतात आणि लगेच प्रश्न पडतो, नॉर्मल आहे का की काही प्रॉब्लेम आहे. म्हणून आज आपण हा व्हिडिओ अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. पुरुषांमध्ये नॉर्मल टेस्टोस्टेरॉन लेवल किती असतो, रिपोर्ट कशी वाचायची, वयानुसार त्यात काय बदल होतात आणि हा टेस्ट नेमका कसा केला जातो. प्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा सांगतात की टेस्टोस्टेरॉन बद्दल लोकांमध्ये खूप जास्त क्युरियोसिटी असते. काही जण इंटरनेटवर माहिती वाचतात, मित्रांकडून ऐकतात आणि त्याला लगेच वाटायला असं लागतं की कदाचित माझे टेस्टोस्टेरॉन कमी असेल. पण प्रत्यक्षात हा विषय समजून घेतला तर तो इतका कॉम्प्लिकेटेड नसतोच. सर्वात आधी समजून घेऊया पुरुषांमध्ये नॉर्मल टेस्टोस्टेरॉन लेवल किती असते. साधारण अडल्ट पुरुषांमध्ये 300 ते 1000 NG/DL या रेंजमध्ये टेस्टोस्टेरॉन लेवल असते, जी नॉर्मल असते. बहुतेक लॅबोरेटरी रिपोर्ट्समध्ये ही रेंज रेफरन्स म्हणून दिलेली असते. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची की फक्त नंबर पाहून लगेच निष्कर्ष काढता येत नाही. उदाहरणार्थ एखाद्या पुरुषाची लेवल 350 असेल तर तो टेक्निकली नॉर्मल रेंजमध्ये येतो. पण जर त्याला सेक्शुअल डिझायर कमी वाटत असेल, एनर्जी कमी वाटत असेल किंवा इरेक्शन बाबत अडचणी वाटत असेल तर डॉक्टर त्या सिम्पटम सोबत रिपोर्ट विचार करतात. म्हणजेच रिपोर्टचा नंबर आणि व्यक्तीची लक्षणं दोन्ही एकत्र पाहिली तर रिपोर्ट्समध्ये बहुतेक वेळा टोटल टेस्टोस्टेरॉन असा शब्द असतो. हा शब्द कॉमन टेस्ट असतो आणि रिपोर्ट्समध्ये फ्री टेस्टोस्टेरॉन देखील असतात. फ्री टेस्टोस्टेरॉन म्हणजे शरीरात तो भाग जो थेट कामासाठी उपलब्ध असतो. काही वेळा टोटल टेस्टोस्टेरॉन नॉर्मल असतो पण फ्री टेस्टोस्टेरॉन कमी असू शकतो. म्हणजेच डॉक्टर कधी कधी दोन्ही व्हॅल्यूज बघून योग्य ते मार्गदर्शन करतात. आता दुसरा प्रश्न असा आहे की वयानुसार या हार्मोन्सची लेवल कमी जास्त होते का. तर हो, पुरुषांमध्ये साधारणपणे 18 ते 25 या वयादरम्यान हार्मोन्स सर्वात जास्त असतात. या वयात शरीराची एनर्जी जास्त असते, सेक्शुअल डिझायर सुद्धा जास्त असतात आणि शरीराची ताकदही जास्त असते. साधारणपणे 30 नंतर टेस्टोस्टेरॉन हळूहळू कमी होऊ लागतात. पण ही घट खूप हळूहळू होते, त्यामुळे बहुतेक वेळा लगेच काही मोठा फरक जाणवत नाही. अनेक पुरुष 40 ते 45 नंतरही पूर्णपणे ऍक्टिव्ह सेक्शुअल हेल्थ जगत असतात. डॉक्टर सांगतात की काही वेळा पुरुषांना असं वाटतं की वय वाढलं म्हणून सेक्शुअल डिझायर कमी झालीये, पण प्रत्यक्षात कारण वेळही असू शकतं. स्ट्रेस, झोपेची कमतरता, वजन वाढणे, एक्सरसाइज नसणे आणि अनहेल्दी लाईफस्टाईल यामुळे टेस्टोस्टेरॉनची लेवल यावर परिणाम होऊ शकतो. आता तिसरा प्रश्न आहे की ही जी लेवल आहे ती कशी टेस्ट करायची. खरं तर हा टेस्ट खूप सिंपल आहे. साधारणपणे ब्लड टेस्ट म्हणजे रक्ताचा जसा सॅम्पल दिला जातो तसाच हार्मोन्सचा लेवल सुद्धा तपासली जाते. लॅबोरेटरीमध्ये या ब्लड सॅम्पलमधून हार्मोन्सची पातळी मोजली जाते. पण इथे इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की अनेकांना माहिती नसतं हार्मोन्सची जी लेवल असते ती दिवसभर सारखी नसते. सकाळच्या वेळेला तो नैसर्गिकरित्या जास्त असतो आणि दिवस पुढे पुढे जातो तसा तो कमी कमी होत जातो. त्यामुळे डॉक्टर बहुतेक वेळा सांगतात की ही टेस्ट सकाळी 7 ते 10 या वेळेमध्ये करणं गरजेचं असतं. कारण यावेळी मिळवणारा जो रिझल्ट असतो तो ॲक्युरेट असतो. कारण वेळ पहिल्या रिपोर्टमध्ये व्हॅल्यू आणि बॉर्डर लाईन असते, म्हणजे ती खूप कमीही नसते आणि खूप जास्तही नसते. अशा वेळी डॉक्टर कन्फर्म करण्यासाठी दुसऱ्यांदा टेस्ट करायला सांगू शकतात. डॉक्टर मुंदडा अनेकदा लोकांना सांगतात की आजकाल हार्मोन्समध्ये जे बदल आहेत ते इंटरनेटवर खूप जास्त हाईप तयार झाल्यामुळे होत. काही लोक स्वतः सप्लिमेंट घ्यायला सुरुवात करतात किंवा स्वतः डायग्नोसिस करून घेतात. पण प्रत्यक्षात प्रत्येक सेक्शुअल प्रॉब्लेमचं कारण
हार्मोन्स नसतं. काही वेळा स्ट्रेस, रिलेशनशिप इश्यू, एन्झायटी, लाईफस्टाईल यासारखेही कारणं असू शकतात. त्यामुळे यांचाही तितकाच परिणाम होतो. म्हणूनच असं वाटत असलं की सेक्शुअल डिझायर कमी होतीये, एनर्जी कमी वाटते, तर लगेच तज्ञांकडे जा, त्यांचा सल्ला घ्या. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.